तर मित्रांनो, आज आपण आलोय बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील येडूर या गावी। तर येडूर या गावचं वैशिष्ट्य म्हणजे येथील असणारं हे वीरभद्राचं जागृत असं मंदिर। या मंदिराची एक खासियत अशी आहे मित्रांनो की हे मंदिर जमिनीच्या खालच्या भागात मंदिर हे दिसून येते। आपल्याला खाली उतरून मंदिराचं दर्शन घ्यायला लागते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे समस्त जो लिंगायत समाज आहे महाराष्ट्रातील असू दे कर्नाटकात असेल तर ह्या सगळ्या समाजात ह्या मंदिराबद्दल एक विशेष असं प्रेम आहे। त्या मंदिराच्या आसपास जर तुम्ही बघितला तर अनेक मंदिरे देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। या ठिकाणी असणारं 12 महिने असणारं इथलं अन्नछत्र हे देखील इथला महत्वाचा विषय आहे। आणि आज आपण ह्या येडूरच्या मंदिरात आलोय। तर ह्या येडूरच्या मंदिराचा थेट संबंध हे कुंडलचं जे वीरभद्र मंदिर आहे तर त्या वीरभद्र मंदिराशी जोडला जातो। आणि अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आणखीन तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं हे मंदिर आपल्याला आतमध्ये दिसतंय। त्याचं दर्शन करून आणखीन काही मंदिर आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न। मित्रांनो, आता आलोय आपण ह्या येडूरच्या वीरभद्र मंदिराचं जे अन्नछत्र आहे जे 12 महिने असते। या ठिकाणी दुपारी 12 ते 3 अशी ह्या अन्नछत्राची वेळ आहे। तर त्या अन्नछत्रात आता आपण आलोय। चला आता नेमका इथला प्रसाद कसा आहे आपण हे पण बघू। तर मित्रांनो, आपण ह्या येडूरच्या देवस्थानच्या गोशाळेमध्ये आलोय। बघू शकतो आपण अतिशय प्रसन्न असं या ठिकाणी वातावरण आहे। या ठिकाणी गोमातांचं देखील आपल्याला या ठिकाणी दर्शन घेता येऊ शकतं। बघू शकता आपण या ठिकाणी ह्यांच्या देवस्थानचे जे गोशाळेचे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये फिनाईल त्याचबरोबर वीट वगैरे असे बरेच त्यांचे या ठिकाणी उत्पादन आहेत। बघू शकता या ठिकाणी पूर्णतः लोकांनी दान केलेल्या चाऱ्यातून या ठिकाणी गायींची देखभाल केली जाते। आणि या ठिकाणी एक गोष्ट अशी समजली की फिनाईलच्या जागी त्यांनी एक नवीन नाव केले, कारण पूर्णतः गोमूत्र वगैरे वापरून केलेलं असते त्यामुळे ते गोनाईल असं त्यांनी नाव दिलंय त्याला। बघू शकतो आपण। तर मित्रांनो, मंदिराच्या आपण मागील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे यात्री निवास दिसते। तर 300 रुपये पासून स्टार्टिंग आहे या ठिकाणी एक फॅमिली राहण्यासाठी। वीरभद्राय नमः। सर, तुम्ही आता आलेला आहे येडूर श्री क्षेत्र येडूर मध्ये। सर, इथं येडूर देवस्थानचे रूम्स आहेत। सर, हे सिद्धतीर्थ यात्री निवास आहे। इथे तुम्हाला कॉमन रूम भेटेल 300 रुपयाला, 2 बेड अटॅच टॉयलेट बाथरूम 350 ला भेटेल आणि 3 बेड अटॅच टॉयलेट बाथरूम 400 रुपयाला भेटेल। आता तुम्हाला सांगायचं म्हटलं काय, आमच्या इथे नॉर्मल रूमला हॉट वॉटर नसतं, नॉर्मल वॉटर असतं। आणि आपल्या इथं AC रूम आहेत ते 2 बेड आणि 3 बेड मध्ये असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला हॉट वॉटर भेटेल। तर मित्रांनो, येडूरची ही बोट सेवा, तर यातून आपण जवळपास या नदीची कृष्णा नदीची प्रदक्षिणा आता करणार आहे। चला तर बघूया नेमकं बोटीची फॅसिलिटी या ठिकाणी कशी। तर मित्रांनो, माझ्या बाजूला बसले ते बोटीचे मालक आणि मत ಆ ಗುಡಿತನ ಹೋಗುತ್ತಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ತಗೋತೀರಿ? ಒಬ್ಬರಿಗೆ ಆಯ್ತಾಯ್ತ್ರಿ। ಹಿಂಗ ಯಾವ ಸೀಸನ್ ರೀ ನಿಮ್ದು ಬೋಟಿಂದು? ಜಾತ್ರೆ ಗಟ್ಟಿ ಇರ್ತೀರಿ? ಅರೆ ಇದ್ರಾಗ ಏನ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಬೋಟಿಂಗ್ ಬಂತ? ಹಿಂಗ ನಿಮ್ ಸ್ವಂತ ಬೋಟ್ ರೀ ಇದು? तर मित्रांनो, ही आता यांच्या माहितीप्रमाणे एका सीटला जवळपास 25 रुपयांनी घेतात। आणि अमावस्या आणि यात्रेवेळी यांची कंटिन्यू बोट सेवा असते आणि इतर वेळी दुसरा काहीतरी व्यवसाय वगैरे करतात। चला तर आपण ह्या कृष्णा नदीची प्रदक्षिणा करू।
तर या ठिकाणी मित्रांनो बोटिंग आपलं पूर्ण झालंय. आता आपण परत येड्डूरच्या ह्या ऐतिहासिक मंदिराच्या तिथं जाऊन रथाचं वगैरे दर्शन करायचं. आता चला. मित्रांनो, येडूरचा हा ऐतिहासिक रथोत्सव दरवर्षी पौष अमावस्येला असतो. तर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्र प्रदेशातून या ठिकाणी हा रथोत्सव बघण्यासाठी भाविक जमलेले असतात. अतिशय मोठी परंपरा असणारा हा रथोत्सव यंदाच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात साजरा झाला. या ऐतिहासिक रथोत्सवाला श्रीशैलम पीठाचे जगद्गुरू देखील उपस्थित असतात. लाखोच्या संख्येत यावेळी या ठिकाणी भाविक उपस्थित असतात. त्याचबरोबर कर्नाटकमधील विविध कलागुणांचा देखील या ठिकाणी आपल्याला दर्शन पाहायला मिळते. नमस्कार सर, मी सुनील बिर्दे. कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा येथील चिक्कोडी तालुक्यामधील क्षेत्र येडूर या क्षेत्राबद्दल थोडक्यात भक्त लोकांना माहिती देण्याबद्दल मी प्रयत्न करीत आहे. कर्नाटकातील हे क्षेत्र येडूर ऐतिहासिक व भौगोलिक क्षेत्र आहे. फार जणांना याबद्दल माहिती आहे, तरी सुद्धा जे भाविक लोक अजूनही या क्षेत्राबद्दल माहिती घेण्याची इच्छा आहे त्यांना माहित व्हावं या दृष्टिकोनातून मी माहिती देण्यास प्रयत्न करतो. क्षेत्र येडूर म्हणजे वीरभद्र देवाचं मूल स्थान म्हणतात आपण. या क्षेत्रामध्ये वीरभद्र देवाचा जन्म झाला याबद्दल इतिहास फार जणांना माहित आहे. इथं श्री प्रजापिता दक्ष ब्रह्माचं मूल स्थान आपण त्याचं गाव असं मानतो. त्या दक्ष ब्रह्माला मुलगा नव्हता, पण 51 मुली होत्या. त्या 51 मुलीनंतर मुलगा व्हावा याकरता त्यानं अनेक वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा शेवटी त्यानं विष्णुदेवाची पूजा केल्यानंतर एक यज्ञ करावा, पुत्रकामेष्टी यज्ञ हा विचार केल्यानंतर या क्षेत्रामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची व्यवस्था केली. आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञाला अनेक देवलोक, गंधर्व लोक, किंकर सर्वांना बोलवण्यात आलं, आव्हान देण्यात आलं. पण दक्ष ब्रह्माच्या ज्या 51 मुली होत्या त्यापैकी पहिली मुलगी जी दाक्षायणी होती, तिचे पती म्हणजे शंकरदेव होते, ज्यांचा गंधर्व विवाह झाला होता. पण दक्ष ब्रह्म हा शंकराचा भक्त नव्हता, फक्त विष्णू भक्त होता, शंकराला पूजा करत नव्हता. त्यामुळं आपल्या मुलीनं जे शंकराबरोबर लग्न केलंय ते त्याला अमान्य होतं. तेव्हा आपल्या मुलीला व शंकराला त्यानं या पुत्रकामेष्टी यज्ञाला आव्हान दिलं नव्हतं. पण यामध्ये नारद मुनीने हा विषय दाक्षायणी म्हणजे शंकराच्या पत्नीला म्हणजे दक्ष ब्रह्माच्या मुलीला कळवला की तुमच्या वडिलांना पुत्रकामेष्टी यज्ञ योजला आहे, सर्वजण जात आहेत, तुझ्या बहिणी जात आहेत, तू मुलगी असल्यामुळे तुला आव्हानाची जरूरत नाही, तू त्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला हजर हो, हे तुझं काम आहे, वडिलांच्या एका शुभ कार्यात तुझं सहभाग होणं महत्वाचं आहे. त्यामुळे तिनं पतीला विचारलं शंकराला की आमच्या वडिलांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केलेला आहे, तेव्हा तुम्ही पण चला. शंकराने सांगितलं मला आव्हान नाही आहे, तुझ्या वडिलांचं पुत्रकामेष्टी यज्ञ आहे, तुला वाटत असेल तर तू जा, पण तुला तिथं काहीतरी त्रास झाला, अवहेळना झाली तर मी एक तुला मदत म्हणून तो आपल्या कैलास म्हणून एक राख देतो. जे शंकरात कैलासामध्ये जे राखेत राहत असतोय, मृत शरीरांची राख असते, त्यातली राख चिमूटभर देतो आणि ती राख घे आणि ज्यावेळी तुला त्रास होईल ती राख जमिनीवर टाक असं सांगितलं जातं. त्यावेळी ती दाक्षायणी नंदीवर येऊन इथं क्षेत्र येडूर मध्ये 1-2 फरलांगावर उतरते आणि त्यानंतर ती पुत्रकामेष्टी यज्ञस्थळा येते. त्यावेळी तो यज्ञ इतका मोठा भव्य असतो की त्यावेळी 16 कोस जमिनीवर वज्र वैढूर्य आणि मंडप बांधलेला गेला असतो. सर्व देव लोक, गंधर्व, किन्नर लोक त्याच ठिकाणी आलेले असतात आणि यज्ञाच्या एक अध्यक्षस्थानी विष्णू व ब्रह्मदेव बसले असतात. त्यांना ती नमस्कार करते. ती विचारते इथं तुम्ही तिघे राहणार आहे, महेश, विष्णू आणि ब्रह्म कधी तिघे राहणार आहे,
तुम्ही महेश यांना म्हणजे का बोलवलं नाही? त्यांना आम्ही बोलवणार होतो, आमची सुद्धा येण्याची इच्छा नव्हती, पण विष्णूंचा परमभक्त दक्ष ब्रह्मा असल्यामुळं भक्ताच्या विनंतीला मान्य करून आम्ही इथं आलो आहोत. माई तू हे चुकीचं समजू नकोस. ठीक आहे म्हणते, ती यज्ञस्थळी जाते, तिथं तिच्या बहिणी म्हणजे दक्ष ब्रह्माच्या बाकीच्या मुली असतात आणि दक्ष ब्रह्माची बायको म्हणजे प्रजापती दक्ष ब्रह्माची बायको सुद्धा तिथं असते. ते आपल्या मोठ्या मुलीला बघून फार खुश होते, आनंदित होते. पण ज्यावेळी दृष्टी दक्ष ब्रह्माची आपल्या मोठ्या मुलीवर जाते, त्याला अहंकारामुळे राग येतो आणि त्या आपल्या मोठ्या मुलीला अत्यंत वाईट शब्द वापरून तिचा म्हणजे वाईट प्रसंग आणतो. त्यावेळी तिला वाईट वाटून ती काय करते, परत निघत असते. त्यावेळी ती आपल्या पतीला सुद्धा दक्ष ब्रह्म वाईट शब्द बोलण्यास प्रारंभ केला, तिला परत जावं सुद्धा वाटत नाही. त्यावेळी तिथंच ते दक्ष ब्रह्मानं स्थापित केलेल्या अग्नीमध्ये प्रवेश करते. अग्नी म्हणजे तर आपल्या सर्वांना माहित आहे आदिशक्तीच ते, आणि ही सुद्धा शंकराची पत्नी म्हणजे आदिशक्तीच असते. अशा वेळी अग्नी तिला आपल्या ह्याच्यात घेत नाही, ती सुद्धा एक शक्ती रूपामध्ये अग्नीमध्ये वाहत असते. त्यामुळं आदिशक्ती स्तब्ध झाल्यामुळे जग सगळं स्तब्ध झालं असतं. त्यावेळी विष्णू काय करतो, जग स्तब्ध झाल्यामुळं त्याला फार मोठा प्रश्न होतो. त्यावेळी सुदर्शन चक्र सोडलं जातं आणि ते दक्ष ब्रह्माचा संहार होण्याच्या आधीच ते 27 तुकडे दक्ष ब्रह्माच्या मुलीच्या दाक्षायणीचे केले जातात सुदर्शन चक्रामुळे. त्यावेळी जे 51 तुकडे होते तेच आपण आता शक्तीपीठ म्हणून म्हटलं जातं. त्या 51 पीठाची एकत्र संघटना केल्यानंतर पार्वतीचा दुसरा अवतार निर्माण होतो. पण ज्यावेळी हा विषय शंकराला कळतो, त्यावेळी शंकर कैलासहून इथं यज्ञस्थळाला येण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या सासऱ्याच्या जागी येऊ नये म्हणून यज्ञाच्या पलीकडे पश्चिमेला जी कृष्णा नदी आणि दूधगंगा नदी वाहत असते, त्याच्या त्या पलीकडे म्हणजे दक्ष ब्रह्माचा आपला जो एरिया असतो तो सोडून तिथं उतरतो आणि त्याला राग अत्यंत आल्यामुळे तो तांडव नृत्य करतो. त्यालाच आपण नटराज नृत्य सुद्धा म्हणतो. त्या नृत्यामधून त्याचा एक बाल म्हणजे एक केस गळून यज्ञाच्या ठिकाणी पडला जातो आणि त्यातून वीरभद्राचा जन्म तयार होतो. आणि तो वीरभद्र शंकराच्या आदेशानुसार ते सुदर्शन चक्र भग्न करतो आणि सुदर्शन चक्र भग्न झाल्यामुळं सर्व देवलोक किंकर लोक भयभूतून पळत जातात. अशा प्रसंगी काय करावं कळत नाही. मग त्यावेळी विष्णूला शरण जावं लागतं कुणाला, वीरभद्रला. पण त्याचा अकराळ विक्राळ रूप बघून विष्णू सुद्धा भयभीत होतो. पण अशा वेळी एक दक्ष ब्रह्माच्या ज्या 27 मुली असतात जे चंद्राला दिल्या गेल्या जातात. आपण आज शततारका मृग अथवा धनिष्ठ आपण जे नक्षत्र म्हणतो, त्या 27 मुली असतात. त्यांना माहित असतं की त्यांच्या पती जो चंद्र आहे तो शशांक, त्याला एक शंकराचा वर असतो की तू कोणापुढे उभा राहिला की पुढील व्यक्ती शांत होते. तेव्हा आपल्या पतीला बोलवतात की तू पुढे येऊन उभा राहा, जेणेकरून वीरभद्राचा राग कमी शमन होईल आणि आपण सर्वजण म्हणजे याच्यातून प्रसंगातून बाहेर पडू. त्यामुळे चंद्रदेवाला सुद्धा भीती वाटते. पण आपल्या पत्नीचे जे विषय असतो ते कोण तो तयार होतो आणि येडूर पासून 2 फरलांगावर येऊन थांबतो. आणि चंद्रदेव ज्यावेळी येऊन तिथं थांबल्यानंतर त्याची दृष्टी वीरभद्रावर पडल्यानंतर त्याच्या शक्तीमुळे, चंद्राच्या शक्तीमुळे वीरभद्र लहान होत जातो आणि तो एक चोटोद म्हणजे छोटा आकार घेतो. त्यामुळे आपण राचोटी वीरभद्र म्हणतो, आपण ते गोष्ट माहित आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान व्हावं म्हणून आपण लिंग रूपात येत होतो आणि लिंग रूपात आल्यावर शांत होतो. त्यावेळी विष्णुदेव शरण जातो की माझी चूक झाली आहे म्हणून. त्यावेळी सुदर्शन चक्र परत तयार होतं आणि त्यावेळी विष्णू काय करतोय, नदीत आंघोळ करून इथं म्हणजे तुळशी मंजिरी त्याला प्रिय असते विष्णूला. शिवाला जसं बिल्वपत्र प्रेम आहे, तिथं तुळशी मंजिरी हुडकतोय, तिथं नदी काठाला मिळते. आज आपण त्याला तुळशी मंजिरी मिळालेली जागा म्हणजेच आज आपण मांजरी म्हणून बघतोय. आणि जिथं चंद्र उतरतोय तिथंच आपण चंदूर म्हणून गाव स्थापन झालंय. चंद्रमौळेश्वरचं देवस्थान आहे. ते तुळशी मंजिरी घेऊन वाहिल्यानंतर तो सर्वजण बाकीचे देव येऊन काय करतात, तुळशी मंजिरी आणि बिल्वपत्र होतात. तेव्हापासून हे सगळं जग शांत होत जातं. ती प्रतिता पुढे सुद्धा वाढते आणि आज सुद्धा भक्त लोक त्या दिवशी येतात आणि तुळशी मंजिरी किंवा बिल्वपत्रे होतात, जेणेकरून त्यांच्या घरात शांतता निर्माण होते.
आणि अशा प्रकारची गोष्ट पुढं पारंपरिकरित्या पुढे गेली. मग पुढे हे लिंग रूपात असलेलं काही कालांतरामध्ये गुप्त म्हणजे जमिनीत गेले असते. पुढं मूल काळसिद्धेश्वर इथून जात असता त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीतून इथं वीरभद्रचा लिंग आहे कळून समजतं आणि ते लोकांना बोलून ते जमिनीतून बाहेर काढतात मूल काळसिद्धेश्वर आणि त्याची स्थापना केली जाते. तेच विरूपाक्ष लिंग किंवा वीरभद्र म्हणतो. तेव्हापासून याची स्थापना केली जाते आणि पुढे त्यांनी संचार मार्ग जाताना इथे एक पीठ निर्माण करतात, आपल्या शिष्याला इथं बसवतात आणि त्यापासून एक काळदेवर मठ म्हणून प्रतीती झाली जेणेकरून त्यांच्यातर्फे तिथं पूजा होती. आज जे त्या परंपरेतून आलेले जे स्वामीजी आहेत, आतापर्यंत 32 स्वामीजी आहेत. आताचे जे स्वामीजी आहेत 32 आहेत, त्यांना आपण सध्याचे स्वामींना श्रीशैल स्वामीजी म्हणजे श्रीशैल जगद्गुरू आहेत. त्यांनी म्हणजे श्री 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 सावरदा श्रीशैल जगद्गुरू आहेत. त्यांचं नाव डॉक्टर चन्नसिद्धराम पंडितराज शिवाचार्य महास्वामीजी म्हणतात. ते अत्यंत शिक्षित असल्यामुळे त्यांनी अनेक नवीन इथं उपक्रम योजून येथील भक्तांना जे सुखसोयी होतील त्या करण्यास तयार झाले आहेत आणि अनेक उपक्रम निर्माण केले. त्यामध्ये भक्त लोकांना आल्याना अन्नप्रसाद व्यवस्था म्हणून अन्नप्रसादाची व्यवस्था केली आहे. त्यानंतर भक्त लोकांना राहण्यासाठी भक्त निवास बांधले गेले, ज्यात 74 ते 75 खोल्या आहेत विविध प्रकारच्या, 2 कॉट 3 कॉटच्या. आणि त्यानंतर आता भक्त लोकांना कमी पडायला लागल्यात म्हणून आधुनिक पद्धतीने सुद्धा हायटेक यात्रनिवास जे 6 मजली बांधण्याची योजना चालू आहे. त्याबरोबरच आता मठाचे सुद्धा नवीन बांधकाम करण्याचं योजना आखली गेली आहेत. यामध्येच जे मंदिर होतं ते फार म्हणजे छोटं होतं. स्वामीजीच्या आदेशानुसार BV भूमरेड्डी इंजिनिअरिंग कॉलेज हुबळी या कॉलेजच्या इंजिनियर लोकांनी मिळून ते भव्य रूपामध्ये आता मंदिर निर्माण केलेलं आहे. ते इतकं मंदिर सुंदर झालं आहे आणि भक्त लोकांना येणारा राहण्याची व्यवस्था म्हणून भक्त निवास एक चांगल्या प्रकारचे आहे. माझी एवढीच विनंती आहे, या ऐतिहासिक ज्या ग्रामामध्ये क्षेत्र येडूरमध्ये लोकांनी यावं, हे मंदिर बघावं आणि वीरभद्राची कृपा घ्यावी. कारण इथं अनेक भक्त लोक ज्यांची समस्या कुठेही डॉक्टरकडून पुरी झाली नाही, कुठेही देवदेव केलं तरी कमी झालं नाही, असे इथं कमी झालेले प्रसंग आम्ही बघितले आहेत. जे कॅन्सर लोक, ज्यांना मुलं झालेली नाहीत, ज्यांची लग्न झाली नाहीत, मनापासून इथं मागून घेतल्यानंतर त्यांच्या समस्या पूर्ण झालेल्या आहेत. ज्यांना 16 वर्ष 20 वर्ष झाली सुद्धा मुलं झाली नाहीत, त्यांना 2 मुलं झाले आम्ही बघितलं. ज्यांना कॅन्सर 4थ्या स्टेजला असल्याने सुद्धा ते कॅन्सर झाले पेशंट बरे झाले आम्ही बघितले आहेत. तेव्हा भक्तांना एवढीच विनंती आहे, तुम्हाला काही समस्या असल्या तर इथे या, वीरभद्राचा आशीर्वाद घ्या, मनापासून मागा. माझी निश्चितपणे विश्वास आहे तुमची समस्या कमी होईल. क्षेत्र बघण्यासारखं आहे, येऊन जा हीच विनंती. नमस्कार.